भारत माता की जोश। भारत माता की। बाहेरचा आवाज ऐकायचा आहे मला। बाहेरच्यांना वाटलं की आपल्याकडे लक्षच नाही बा, त्यांचाही आवाज एकदा बाहेरच्यांनी काढायचा आहे। बोला भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा आजच्या या 2024च्या विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंचावर उपस्थित माझे विधानसभेतले सहकारी मोठे बंधू आदरणीय किशोरप्पा, ज्यांनी कायम मला मार्गदर्शनाची भूमिका घेतली, ते आदरणीय किशोरभाऊ काळकर, ज्यांनी खऱ्या अर्थाने पप्पू दादाने जे 40 गावचं स्वप्न पाहिलंय त्या स्वप्नाला माझ्या माध्यमातून पूर्ण करावं म्हणून मला कायम बळ देणारे ते आदरणीय माझे लहान बंधू मोठे बंधू पप्पू दादा, संजयजी पवार, योगेशजी देसले, सुरेश तात्या, भावेश दादा, सुभाष दादा, बघा नावं इतकी आहेत की सगळेच मित्र पक्षांचे आहेत। आज काही पक्ष प्रवेश झाले माझे आदिवासी संघटनेचे पवनराजेंपासून तर अगदी असा स्टेज भरला आहे की काल जर पाहिलं कालच्या सभेला त्यांची जेवढी गर्दी होती तेवढी आमची स्टेजवर गर्दी आहे। घोडे सरांनी सांगितलं, घोडेदार सरांनी मार्गदर्शन केलं, अजून अनेक लोकांचं राजू अण्णा बोललेत, सगळेजण बोललेत, आमचे सगळे अध्यक्ष तिघही पक्षाचे सगळे प्रमुख लोक आणि उपस्थित माझे मायबाप वारकरी बांधव, ज्यांचा माझ्या पाठीमागे आशीर्वाद तर आहेच, पण ती विठ्ठलाची कृपा अशी आहे की ते माझ्या पाठीमागे असे उभे राहतात की मला सांगण्याचीही गरज पडत नाही। ते सगळे माझे वारकरी, ज्याही भावाच्या पाठीमागे बहिणीचा आशीर्वाद असतो त्याला जगातली कुठलीच ताकद थांबवू शकत नाही। त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, माझे वडीलधारी मायबाप, जनता, भारतीय जनता पार्टी सर्व मिक्त प्रदेशाचे प्रमुख पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ज्यांचं अजून मतदानही नाही असे देखील माझे बाल गोपाल मित्र मला इथं सदिच्छा देण्यासाठी आले आहेत। उपस्थितांचा हा जनसमुदाय खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो। माझ्या परिवाराची मागची पुण्याची जन्माची संचित इतक्या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे। गेल्या अनेक वर्षापासून राजकारण, घोडे सर तुम्ही सांगितलं तुम्हाला 15 वर्ष लोकांनी प्रेम केलं, आज ही सर्व जनता एवढा भरभरून आशीर्वाद देण्यासाठी झाली आहे। मी या जनतेला इथून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो, त्यांच्या चरणी माथा टेकतो। खरं तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप सिंग, ज्यांनी अतिशय अनेक मंदिरे उभारण्याचं काम केलं, त्या मासाहेब अहिल्यादेवी होळकर, संत सावता माळी, संत सेवालाल महाराज, संताजी जगनाडे महाराज, संत सेना महाराज, समतेचे पाईक महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई, क्रांतिकारक तंटतात्या भील, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यासह सर्व महापुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेल्या बामोशी बाबांना मुजरा। खरं तर आज या चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीचं कमल फुलवण्याचं काम ज्या धुरंधरांनी केलं, त्यात स्वर्गीय वाडियल भाऊ असतील, उत्तमराव पाटील असतील, स्वर्गीय पालवे साहेब असतील, शरद अण्णा साबळे असतील, जे जे अण्णा असतील, जगन्नाथ भाऊ राठोड असतील, लक्ष्मण भाऊ गवळी असतील, स्वर्गीय सुदामदादा आवाळ, भगवान बापू, माझा भाऊ पप्पूदादा गुंजाळ, स्वर्गीय चिंतामण अण्णा आणि आत्ताचा आपला शेवटचा सहकारी जो गेला तो अनिल भाऊ नागरेंपासून
तर असे अनेक आपले सहकारी आहे की त्यांनी रक्ताच्या पलीकडे आईला जेवढा प्रेम केलं तेवढं पक्षावर प्रेम केलं। मी सर्वप्रथम या सर्व महानुभावांच्या स्मृतींना त्रिवार अभिनंदन करतो। खरं तर आज एवढे लोक आलेले आहेत, काय बोलावं आणि काय सांगावं हे देखील मला सुचत नाही। एवढं प्रेम या मायबाप जनतेने मला दिलं। किशोर भाऊ, तुम्ही राजकारण पाहताय, पहिली टर्म झाली का दुसरा टर्मला आमदारावर नाराजी असते लोकांची, पण काय त्या पांडुरंगाची कृपा बघा भाऊ। आजच नाही, मी घरी सकाळी उठतो 200 लोक माझ्यासोबत असता, अशी लोक माझ्याकडे येतात ज्याचं वाटतं की माझ्या मागे कोणीच नाही, त्याला वाटतं की आमचा मंगेश दादा आहे। सकाळी उठल्यावर 100-200 लोक माझ्या घरी काम सांगण्यासाठी येतात। त्यांच्या चेहऱ्यावर एक भाव असतो की हा माणूस आपला आहे, हा माणूस आपल्यातला आहे आणि हा माझं काम ऐकून घेईल। या 5 वर्षात आमदारकी कधी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या कुठल्या सदस्याच्या डोक्यात गेलं नाही। कधी तुम्हाला जाणवलं तुमचा आमदारकी डोक्यात आल्याचं? मला माऊली जाणवलं? आजच काय माझ्या डोक्यात भविष्यात कधीही आमदारकी जाणार नाही जोपर्यंत तुमचं इतकं सगळ्यांचं प्रेम आहे। हे अगदी कुठल्याही मोठ्या पदापेक्षा सगळ्यात मोठी आशीर्वाद ही माझ्या आयुष्यातली जमेची बाजू आहे। गेल्या अनेक वर्षापासूनच्या राजकारणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। स्थानिक स्वराज्य सगळे पदाधिकारी, तरुण मित्र, लाडक्या बहिणी, मी रोज प्रवेशाचं पाहतोय। मी म्हटलं आज आम्हाला गळ्यामध्ये टाकायला भारतीय जनता पार्टीचे दुपट्टे लागतील। रात्री तपासलं तर आमच्या सहकार्याने सांगितलं की आपले 10,000 दुपट्टे संपले। गावागावात तू तरुण येत आहे, पक्ष मतभेद विसरताय, लोकांना आता कळायला लागलं हा माणूस विकास करणार आहे, तालुक्याचा बदल करणार आहे, हा माणूस काहीतरी देणार आहे आणि जे बोलेल ते करणार आहे। हा सर्वसामान्य या तालुक्यातल्या लोकांचा विश्वास तयार झाला आहे। मी कधी कोणाला ओळखत सुद्धा नसेल, जो आला त्याचं काम केलं असेल। मला का आत्ता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथे गेलो, मला एक माणूस म्हटला की तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल आणि बायकोला सांगतो की ह्या माणसामुळे आपला पगार वाढला। जिथं जिथं जातो ते लोक मला ज्यावेळेस सांगतात, कोणी म्हणतं दवाखान्यात दादा तुम्ही मला मदत केली, कोणी म्हणतं मला शासकीय कामात मदत केली। आयुष्य कृतकृत्य झाल्याचं समाधान मला वाटतं की लोक इतकं भरभरून ज्यावेळेस बोलतात, यापेक्षा मोठं मला काही नको। या तालुक्यातल्या प्रत्येक शेवटच्या घटकाला माहिती आहे हा माणूस काम करणार आहे। कधी जाणवलं एक माणूस इथं फक्त सांगावा? माझ्या सभेमध्ये सुद्धा मी कायम सांगतो, माझं विरोधकांना आव्हान आहे, मंगेश चव्हाणने कुण्या माणसाला फसवलंय, शब्द दिला आणि पुरा केला नाही, असा फक्त मला तुम्ही तालुक्यातून माणूस आणून दाखवा, त्याची इथं मी माफी मागायला तयार आहे। हाय कोणी इथं असा मंगेश चव्हाणने कोणाला शब्द दिला आणि काम पूर्ण केलं नाही? सरकारी अडचण असेल, कागदपत्रांची अडचण असेल, तो भाग वगळला होता होईस्तोवर ही माझं पद तुमच्या सेवेसाठी 5 वर्ष वापरता आलं। कोणीही माझ्याकडे आला जात पात गट धर्म पक्ष कधी कोणाला बोललो नाही। ज्या राजगडाच्या विरोधात आताच्या उमेदवाराने सांगितलं आता त्यांच्याविषयी काय बोलावं त्याचा समाचार आपण घेऊच, पण सर्वप्रथम मी तुम्हाला इथं सांगतो, जातीपातीचं खालच्या गटातटाचं राजकारण करणारा हा माणूस नाही आहे, सर्वांना सोबत घेऊन चालायची भूमिका घेतलेला हा माणूस आहे। माझ्याकडे मी कधी विचारही करत नाही, मी त्याला कधी विचारत नाही काय काम आहे, जिथं सांगितलं तिथं काम करण्यासाठी प्रयत्न करतो। या 5 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये अडचणींना मी सामोरे गेलो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं। सगळे लोक घाबरत होते काय होईल नाही होईल। माझ्या घरात अगदी लहान मुलं असताना 2-4-5 दिवस सुरुवातीला लोकांनी आवाहन केलं म्हणून घरात बसलो। माझं मन मला सांगायला लागलं, अरे बाळा तुला ह्या लोकांनी आमदार केलंय, लोक जर रस्त्यावर मरायला लागली तू जर घरात बसला तर हे पाप असेल,
हे पाप आपल्याला करायचं नाही आहे. जीवाची बाजी लावली आणि कोविडमध्ये आमचे सगळे सहकारी रस्त्यावर उतरले. पहिल्या दिवसापासून कामाला लागलो. माझ्या आयुष्यात अनेक विकास कामांचा धडाका आम्ही लावला. भारतीय जनता पार्टी माझ्या सगळ्या मित्र पक्षांनी मला ताकद दिली. पण जर एक काम कुठे चांगलं झालं असेल, पिढ्यानपिढ्या मी तुम्हाला सांगेल, तुमचे मुलं सांगतील, माझा मुलगा एकच सांगेल की माझा बाप ह्या तालुक्याचा आमदार किती दिवस होता याला महत्त्व नाही. माझ्या बापाने इथं कत्तलखाना येत होता, त्या कत्तलखान्याला थांबवलं. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, गायीची पूजा करायचा दिवस आहे. ह्या गायीला मरण्यापासून या वारकऱ्याच्या पोराने, शेतकऱ्याच्या पोराने वाचवलं. आणि आजची माझी लढाई ज्याच्या समोर आहे तो कसाईची औलाद माझा विरोधक आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. या मायबाप जनतेला, या तालुक्याला निर्णय घ्यायचा आहे. मी सगळी कागद सोबत आणली आहे. त्या कत्तलखान्याची, गायीची कत्लीचे 22 एकरामधले सगळे सोपस्कार यांनी पूर्ण केले. गायी वाचवणाऱ्या सोबत जायचं का या कसाई सोबत जायचं, ही वेळ आता निर्णय घेण्याची आली. म्हणे हा कोविडमध्ये कारखाना चालू झाला. अरे बाबा, तुझी मागची कागद पहाय, काय काय झालं. उद्या तर मी कागद आता सगळ्यांना देईल. अरे लाज वाटली पाहिजे. कसाईमध्ये तुम्ही भाड खाता. अरे गाईला आई मानणाऱ्याची आमची संस्कृती आहे, आम्ही तिची पूजा करतो. आणि आज पुन्हा या तालुक्याला वचन आहे, ते तर मी थांबवलंच. या तालुक्यात आईला, गाईला, बहिणीला, वारकऱ्याला, शेतकऱ्याला कायम साथ देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी अडचणीत यायचा. अनेकदा मागच्याही काळात दुष्काळ पडले होते की नाही पडले होते. 14 ते 19 झाले नाही का. यांनी घोषणा केली की आता दुष्काळमुक्त करेल. तुम्ही पाहताय तुमच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे, दुष्काळाचे पैसे, दुधाचे पैसे, कापसाचे पैसे आले की नाही आले, आले की नाही आले. काही लोकांना तर हेच समजत नाही. लाडक्या बहिणीचे येतात, PM किसानचे येतात. हे काय चाललंय. काही चिंता करू नका. मेसेज वाजला की एकच डोक्यात ठेवायचं, ही मंगेश दादाची कला आहे, पैसे आ गए खाते में. चिंता करू नका. मी काय तुम्हाला घरून देतोय का. किशोर आप्पा, आम्ही सगळ्यांनी, सगळ्या आमदारांनी सांगितलं की साहेब तुम्ही रिक्षावाले आहेत, क्या लाया क्या खोया, आपल्याला काही द्यायचं आहे का. जे नदीकाठी समुद्राच्या हवा खायची असं सांगतात, त्यांना सर्वसामान्य लोकांच्या व्यथा माहिती नसतात. 1500 रुपये आमच्या भगिनीसाठी किती किमतीचे असतात. या मुख्यमंत्र्यांनी, दोघी उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, लाडकी बहीण योजना चालू केली. आता ही वेगवेगळी दिशाभूल करताय. पवनराजे आदिवासी लोकांमध्ये सांगताय आपला सगळा पैसा सरकारने लाडकी बहीणला दे टाकात. असं काही झालेलं नाही आहे. हे सगळे पैसे सरकारने व्यवस्था केली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर काय बोलायचं. तुम्ही सगळ्यांनी चित्र पाहिलं. शेतकरी म्हणायचं. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत दुःखावर सोडलं नाही, अडचणीत सोडलं नाही. जेव्हा जेव्हा या शेतकऱ्यावर तालुक्यात संकट आलं, या शेतकऱ्यांच्या पाठीमागे प्रत्येक वेळेस खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दुष्काळात बघा, विरोधात होतो. महापूर आला, 6 वेळेस महापूर आला. महापुरांमध्ये लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. 50 घरं त्याच वेळेस आम्ही ठरवलं, अरे जो बेघर झाला आहे त्याला आपल्याला घर द्यावं लागेल. मागच्या विधानसभेच्या अगोदर मी शब्द दिला होता, ज्यांना घरं नाही त्यांना घरं देण्याचं काम हा मंगेश चव्हाण करेल. आज 1000 घरांचं काम मालेगाव रोडला चालू केलं. सर्वसामान्यांना परवडणारी देणारी घरं आम्ही चालू केली. सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना आणल्यात. गेल्या 25-20 वर्षापासूनचा इतिहास तुम्ही पाहताय. तहसील कार्यालयात गेलं तर तिथे बसायला जागा नसायची. तलाठी कार्यालय तालुक्यात नव्हते. सेंट्रलाइज बिल्डिंगा नव्हत्या. कुठलेही कृषी भवन नव्हते. शेतकऱ्यांच्या नावावर करणारा माझा सवाल आहे, जर तुम्ही शेतकऱ्यांची पोरं होती तर शेतकऱ्यांचं कृषी भवन का उभं केलं नाही. शेतकऱ्यांसाठीचे कार्यालय का उभे झाले नाही. तुम्ही सत्तेत असताना बलून बंधारे का केले नाही. तुम्ही सत्तेत असताना गिरण्याचा नारपारचा प्रकल्प तेव्हा का तुम्हाला आठवला नाही. गिरण्याचं पाणी मन्याळमध्ये तुम्ही का टाकलं नाही.
अरे हेच जाऊ द्या, 50 वर्षापूर्वी झालेल्या पाटचाऱ्या, अनेक पाटचाऱ्या 11 नंबर 12 नंबर 13 नंबर, अरे एक साधी डागडुजी तुम्ही करू शकले नाही. ते मंगेश चव्हाणने सगळ्या बारामती पॅटर्न, गुजरात पॅटर्नच्या RCC कॅनलचं काम या शेतकऱ्यांसाठी चालू केलं. नुसतं शेतकऱ्यांना भावनिक साथ घालायची, शेतकऱ्यांना आव्हानं करायची, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे म्हणायचं आणि अशा पद्धतीने काम करायचं. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने, बेलगंगेच्या नावाने तुम्ही राजकारण केलं, गिरणाच्या आईच्या नावाने राजकारण केलं. एकीकडे म्हणता गिरणा आमची माय आहे, बेलगंगा आमची आई आहे, बेलगंगा आम्ही विकू जाऊ देणार नाही, कोणी आलं काही झालं तर आम्ही हा बेलगंगा चालू करू. मला एका जाहीर भाषणामध्ये माझ्या एका काकाने उभं राहून सांगितलं, मला ते बोलायला शोभत नाही, त्यांच्या तोंडची वाक्य आहे, बेलगंगा चालू झालं नाही तर माझ्या बापाचाच पोटचा नाही. अरे तुम्हीच ही आश्वासनं तालुक्याला दिली, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 रुपयात जेवण देऊ, नगरपालिका ताब्यात दिली, नगरपालिका सुधरू, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिली. कुठे गेली ही आश्वासनं? केली या माणसाने कुठली आश्वासनं पूर्ण? आहे तुम्हाला विश्वास? तुम्हाला विश्वास येत आहे हा माणूस काही करेल? काका तुम्हाला, भाऊ तुम्हाला, अरे आदिवासी समाजाची इथं माझे बांधव आले आहेत. सेवालाल भवन नावाची योजना मी चालू केली. सेवालाल भवन मी 21 ते 25 उभे केलेत. आदिवासी बांधवांसाठी मी भवन, एकलव्य भवन उभे केलेत. 170-74 मी सभागृह चालू केलेत. ग्रामीण भागातले या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज रस्त्यांची कामं चालू झालीत. 2 वर्ष विरोधात कोविडमध्ये गेल्यानंतर देखील या तालुक्याचा चेहरा मोरा या 30 महिन्यात बदलला, जे मागचे 5 आणि 10 वर्ष हे काही करू शकले नाही. अरे मी 10 वेळेस सांगितलं, खासदारकीची 5 वर्षाच्या काळातली मुतारी दाखवा, आम्ही तुमचं स्वागत करू. एक मुतारी तुम्ही बांधू शकला नाही. हा माणूस या तालुक्याची दिशाभूल करणारा माणूस आहे. ज्या अनिल दादांच्या नावाने बोलला, त्या घराणेशाहीवर बोलला, त्यांचे चारित्र्यावर बोलला, त्यांच्या व्यवहारावर बोलला, जातीवर बोलला, पक्षावर शरद पवारांपासून तर त्या उद्धव साहेबांना शिव्या घातल्यात, त्यांच्या मुलाला शिव्या घातल्यात. हा त्यांना झाला नाही. अरे ज्या मंगेश चव्हाणने तुझ्यासाठी जीवाचं पाणी केलं, आज जाहीरपणे सांगतो, आजवर बोललो नाही, तू तुझ्या आईची शपथ घे, मी माझ्या जन्म देणाऱ्या आईची शपथ घेतो. 19 फेब्रुवारीला लग्न झालं आणि 28 मार्चला बायकोच्या अंगावरची हळद असताना तुझं बँकेचं कर्ज भरण्यासाठी ह्या बापाचे, तुझ्या बापाने नव्हते दिले, अरे या माणसाने तुला मदत केली. इतकं तुझ्यावर प्रेम केलं. सख्या भावाच्या पलीकडे सगळ्या सहकारी मित्रांनी, या सगळ्या वडीलधाऱ्यांनी प्रेम केलं. कोणाला काय दिलं? विश्वासघात केला, दगाबाजी केली, धोकेबाजी केली. केली का नाही केली? तालुक्याची दिशाभूल केली का नाही केली? कोणालाही काही देऊ शकला नाही आणि म्हणतो माझ्या पाठीत खंजीर खुपसला. इथं प्रशांत नाना आहेत. अरे भारतीय जनता पार्टी आमची आई आहे. आईच्या विरुद्ध कटकार करणाऱ्याची आमची अवलाद नाही आहे. ही सगळी ही भाजपाची जी मंडळी आहे, ही स्वतःच्या आईनंतर कमळाला मानतात. त्या 2019ला प्रशांत नाना, तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत. तेच लोक तुझ्या समोर सांगतील, छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन पाय, त्या आईच्या विरोधात तुम्हाला पाडण्यासाठी रंग पछाडलं, माझी खालच्या स्तरावर बदनामी केली. मी भावांनो कोणाला उत्तर देणार नाही. मी काम करेल, तुमचा विश्वास संपादन करेल. माझ्या ह्या माय माऊलींसाठी, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी काम करायचं ठरवलंय. या माणसावर बोलण्यात जास्त वेळ वाया घालण्यात अर्थ नाही. याची इतकी प्रकरणं माझ्याकडे आहेत. मी वैयक्तिक त्याच्या आयुष्यावर जाणार नाही, पण याने ह्या तालुक्याची दिशाभूल केली. काय त्याच्यावर बोलायचं? कोणी काही म्हणतं, कोणी म्हणतं डिपॉझिट जमा होईल, असं होईल. मलाही तुम्हाला एक सांगायचं आहे, अति आत्मविश्वास राहण्याची गरज नाही. शेवटी राजकारण हे राजकारणाच्या हिशोबाने करावं लागेल. मधल्या काळात आपण अति आत्मविश्वासात गेलो. हे लोक खूप कुटील नीती वापरतात, मन दूषित करतात, जातीपातीचं विष पेरतात, कुठल्या तरी गटाला जातीपातीवर नेतात. मी तर अनेकदा सांगतो, जो माझ्यासोबत तोच माझ्या जातीचा. माझे इतके सहकारी इथं बसले आहे. आज जर मंगेश चव्हाणने जातीपातीचं राजकारण केलं असतं, इतकी लोक आशीर्वाद द्यायला आली नसती. या लोकांना काय वेळ लागलं का? अरे अशी खानदानी लोक इथं बसली आहेत, वारकरी आहे, घरात तुळशीची माळा आहे,
माझ्या बहिणी आलेल्या आहे, त्यांनी ठरवलं तर या मंगेश चव्हाणचं इलेक्शन हे 20 दिवसात त्याच पुऱ्या पार पाडून टाकतील, त्याला गरजही नाही। आज गावागावात जातो, गल्लीत फिरतो, शहरातली विकासाची कामं बघा, रस्ते बघा, तुम्ही नुकसान केलं। ज्यांच्या मांडीला जाऊन बसले त्या अनिल दादांचा फोटो पहिला तुम्ही नगरपालिकेतनं काढला। तुम्ही त्यांच्या मुच्छपासून त्यांच्या परिवारावर म्हटले की ही पुतना मावशीची हैवानांची औलाद आहे। आता त्या हैवानांच्या औलादीत त्यांनाच तुम्ही इतक्या खालच्या स्तरावर बोलले, हा तालुका विसरणार नाही। मी 10 वेळेस बोलले ते माझे विरोधक आहेत, पण माझा विरोधक पहिला हा खानदानी होता, हा गैरखानदानी विरोधक मला भेटला, हेच फक्त माझं दुर्दैव आहे। मी 2 हात काय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यांच्यासोबत 4 हात करायला तयार राहिलो असतो। माझ्या आयुष्यातली माझी खंत एकच आहे की माझा विरोधक हा खानदानी नाही आहे, हा खाली त्याला म्हणतो की खालच्या तळाला पाताळयंत्री माणूस आहे। चित्रसेन दादा जसं बोलले होते तो षडयंत्री आहे, षडयंत्र रस्तारा माणूस आहे। जे काय घडलं मागच्या काळात पप्पूदादांच्या परिवाराच्यावर, पप्पूदादाचा किती त्यांनी विश्वासघात केला, त्या राजूदादांच्या परिवारावर काय काय बोलला, म्हटले यांचं चारित्र्य खराब, त्यांच्यावरती बदनाम्या केल्यात, हे असे आहेत, हे पुतना मावशी आहेत, त्यांना आता म्हटले की हरामखोर आहेत, हे नालायक आहेत। आणि काल त्यांना काय दिव्य प्रचिती झाली। पहिले म्हटले 2000 किशोरप्पा, पवनराजे ऐका जरा, किशोरप्पा 2019-18च्या 23 ऑगस्टला तुम्ही माझ्या वाढदिवसाला आले होते। त्यावेळेस त्यांनी रडून सांगितलं की मंगेश हा माझ्या भावापेक्षा जवळचा आहे, हा माझ्या पाठीमागे उभा आहे, म्हणून मी इथवर आलो। त्याच्या फेसबुकवर जरा वाचून पहा काय सांगितलं। आणि तो मंगेश आता नालायक झाला आणि आता राजूदादा त्याचा भाऊ झाला। कुठे घेऊन जावं हे आता यांचं। आता उद्या हा कोणाला भाऊ करेल मला सांगता येत नाही। हा माणूस काय आहे मला सांगायची गरज आहे। फक्त तुम्हाला जाताना एकच सांगतो, 2 गोष्टी लक्षात राहू द्या। तुमचा विश्वासघात होईल असा एकही काम माझ्याकडनं माझ्या आयुष्यात होणार नाही। या तालुक्याला तुम्हाला आजचं जे मतदान आहे 24-20 तारखेचं, तुम्ही मंगेश चव्हाणला मतदान भाजपाला करताय हा डोक्यातला विषय तर राहूच द्या, पण तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतील की तुम्ही जेव्हा मंगेश दादाला दुसऱ्यांदा आमदार केलं, कोणी म्हणेल शेतकऱ्याची पोरं की ह्या RCC कॅनल झाल्यात, कोणी म्हणेल MSCBची सगळी नवीन यंत्रणा आली, कॉलनीतल्या बाया म्हणतील की त्या माणसाने रस्ते दिलेत, उपजिल्हा रुग्णालय दिलं, परिवहन कार्यालय दिलं, जिल्ह्याच्या सर्व यंत्रणा आपल्या इथं आणायच्या आहेत। त्या यंत्रणा मी यासाठी सांगत नाही, माझ्या बाजूला एकदम डेंजर माणूस बसला आहे, मी जर काही सांगितलं माझ्या पहिले ते तयारी करतात, म्हणून मी काहीच सांगत नाही। किशोरप्पा असा डेंजर माणूस आहे, मुख्यमंत्र्यांचा लाडका माणूस आहे, माझा वशिला कमी आहे, म्हणून जर मी आता जर पेपर फोडला तर पहिले ते सोडायला चालू करतील। म्हणून मी आता बरीचशी कामं तुम्हाला माहिती आहे, कामं केली का नाही केली। ग्रामीण भागात या माणसाला विचारा, या 5 वर्षात 5 लाखाचं काम केलं का। गावागावात भानगडी लावल्या। 2014 ते 19 मध्ये सर्व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले। या 5 वर्षामध्ये मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललो। राष्ट्रवादीच्याच गटातले ते लोक म्हणत होते मंगेश चव्हाण जरी विरोधक होता तो खालच्या स्तरावर कधी गेला नाही। त्याचं कारण असं आहे, लहानपणापासून वारकरी संप्रदायात वाढलो आहे। किशोरप्पा तुम्हाला खरं पटणार नाही, माझी आईला सही येत नाही, तिचा त्या काळात हरिपाठ पाठ होता, मला ती आईवडिलांसोबत मी हरिपाठाला जायचो, यांच्यासोबत जर आजही उभा राहिलो 5वी-6वीला असतानाच हरिपाठ पाठ होता। आता जवळजवळ 95 म्हणजे 25 वर्ष झाली, तरी मला उद्या जरी यांच्यासोबत उभं केलं तर अर्धी हरिपाठ यांच्यासोबत म्हणू शकतो। आता पाठ नाही, पण त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे। कीर्तन, सप्ताह, कीर्तनं ही अनेक कामं, भजनं, निरुपम काम केली, सांस्कृतिक वारसा वाढवला। या गावाला आपण नाट्यगृह दिलं, कार्यालय बदलतायत, कृषी भवन होत आहे, एक ना अनेक योजना आणतोय, जिल्हा स्तरावरच्या सगळ्या योजना इथं आणतोय। या 5 वर्षाला तुम्हाला सांगतो दृष्ट लागावी असा विकास या तालुक्याचा आपल्याला करायचा आहे।
त्याच्यामुळे वारकऱ्यांनी कायम बुक्का हातात ठेवायचा। त्या बुक्क्याचं 2 वैशिष्ट्य आहेत, एक तर तो आपल्या संप्रदायाचा आहे आणि कोणाची नजर लागायला नको तालुक्याला, म्हणून आपल्याला तो बुक्का हातात ठेवावा लागेल। माझं तुम्हाला आव्हान आहे, येणाऱ्या आता 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद रूपी द्यावे। गट तट गावातले मतभेद, बरेच गावांमधले लोक एक झाली का नाही, ग्रामीण भागातले लोक 4 जरी गट असले तरी त्यांचं काय असेल आपसातलं नंतर, पण आता या मुलाला आपल्याला आमदार करायचं आहे। तुम्ही विश्वास ठेवा, येणाऱ्या 5 वर्षात हा तालुका ज्या उंचीवर जाईल, तुमच्या पुढच्या पिढ्या सांगतील, तुम्हाला म्हणतील 2024ला तुम्ही मंगेश दादाला मतदान केलं होतं ना, त्याच्यामुळे हे झालं। तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांना माझी विनंती असेल, अति आत्मविश्वास आपल्याला जाता येणार नाही, त्यांचं डिपॉझिट जमा होतं आहे असं म्हणून चालणार नाही। आपल्याला सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं लागेल। तुमचे सगळ्यांची स्वप्न पूर्ण करायची असतील तर माझ्यासाठी तुम्हाला जास्त वेळ सांगणार नाही। न मिळणारी फक्त 10 मतं मला आणून द्यायची। फक्त जाताना मला एक शब्द द्या। बहिणींना मी विचारतोय, तुमच्या भावाला शब्द देताय, आणि जो तुम्हाला एक सांगतो, आजवरचा इतिहास आहे, जो भाऊ बहिणींच्या पाठीमागे उभं राहतो त्याला आयुष्यात कमी पडत नाही। पडलंय कमी? आप्पा तुम्हाला फार सांगत नाही किशोर भाऊ, माझ्या लाडकी बहिणीची योजना सरकारने आत्ता आणली। अंगणवाडी मदतनीस आशाताई माझ्या इतक्या बहिणी आहेत, त्यांना नोटीस काढायला लावल्यात, कार्यक्रमाला जाऊ नका। अरे माझ्या बहिणी इथे येणार नाहीत, तुम्ही त्यांना नोटीस काढायला लावल्यात, तक्रारी केल्यात की त्या सरकारच्या कर्मचारी आहे, कार्यक्रमाला जायला नको। त्या घरी बसून तुमच्या बहिणी अशा पाटा पाडतील, निकाल लागल्यावर तुम्हाला समजेल त्या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहिल्या या भावावरची बहिणींची माया कधीच कमी होणार नाही। आणि या भावाचा त्या बहिणींना, सगळ्या बहिणींना शब्द आहे, हा भाऊ जरी तुमचा सक्का नसला, जातीचा नसला, परंतु पक्का भाऊ आहे, हा तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा भाऊ आहे। आज इतकी जनता आल्यावर काय सांगावं, काय बोलावं, मी देखील भान विसरलो। या तालुक्याची किती सेवा केली, रक्ताचं पाणी केलं तरी या तालुक्याच्या लोकांचे उपकार फेटणार नाही। शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक योजना आपण आणूच, पण मी तुम्हाला जाताना सांगेल, आज फक्त जाताना मला या बहिणींचा आणि या वारकऱ्यांचा शब्द पाहिजे आहेत। मला तुमची मितांची आता काळजीच नाही। शेवटी मागायची कोणाकडे असतात? परक्यांकडे। आपल्याकडे कोणी मागतं का? ही सगळी माझी माणसं आहे, यांची एवढी उन्हातानात, अरे एवढी कष्टाची कामं सोडून, दिवाळीसारखा सण सोडून आज या भावाला हे वारकरी, ही मायबाप जनता आशीर्वाद द्यायला आली। हे प्रेम आणि कसं मी फेडू? जाताना माझी सगळ्यांना विनंती आहे, एकच फक्त मनाशी ठरवायचं आहे आणि वरती हात घेऊन मला तुम्ही शब्द द्यायचा आहे। न मिळणारी फक्त 10 मतं मंगेश दादाला आणून द्यायची। किती? फक्त 10। इथं असे कलाकार लोक बसले आहेत। आप्पा तुम्हाला माहिती आहे का, ती माझी एक बहीण आहे। ताई उभी राह, तू ही ताई कुठली माहिती आहे? ताई तुम्हीच उभी राहा, दोघं ताई। हा रा, थांब रे ए थांब रे दादा, आप्पा सगळे तुम्ही, पप्पू दादा, ही आशा आमची बहीण आहे शोभाताई। ती या राज्यात, ती इथं राहत नाही, तिला मराठी बी येत नव्हतं। ताई राज्याच्या बाउंड्रीवर राहायची, तिथनं इथं आली, 1000 लोकांचे परिवार जोडलेत। तुम्हाला खोटं सांगत नाही, ती अशी पाठीमागे उभी राहते की तुम्हाला अंदाज नाही। ती माझी दुसरी लाडकी बहीण आहे। या अशा बहिणी आहेत की तुम्हाला जर सांगितलं तर तुमचंही डोकं काम करणार नाहीत। या नुसत्या अशा मानलेल्या बहिणींचा प्रकार नाही आहे। मना मामाने 100 गैन पायटी उठे काही ना मई, या बहिणींची अशी आवा आहे, हात धरतात माझा, हे पहिले काम कर। ते माझ्याकडे येताना त्यांना यत्किंचित शंका नसते की आम्ही आमदाराच्या घरी चाललो। त्यांच्या मनात त्यांना माहिती आहे की आम्ही माझ्या भावाच्या घरी चाललोय। त्याच्यामुळे या सगळ्या बहिणींची ताकद, तुमची सगळ्यांची ताकद लावायची आहे। थोडी तुम्ही लावा, थोडी आम्ही सगळे लावू।
हे हजार हजार 500-500ची सगळी माणसं जमली आहे. आता सध्या एकच काम करायचं, आपला फोन घ्यायचा, फोन लावायचे आणि सगळ्या याद्या आम्हाला द्यायच्या आहेत की आम्ही या 10 लोकांना 20 लोकांना व्हॉट्सअपला पाठवा, आम्ही ते फॉर्म तुम्हाला देतोय. फक्त जाताना एक वचन द्या, या आजचा वसुबारसचा रमा एकादशीचा पवित्र दिवस आहे. खूप अशी ही पवित्र एकादशी आहे आणि आजच्या दिवशी मी तो फॉर्म भरतोय. या ड्रामेबाजला आणि पोस्टर बायला त्याची जागा जर दाखवायची असेल, हे चित्र बदलवायचं असेल, बेलगंगेचा आपल्याला पाप फेडायचं असेल, गिरण्याचे दिलेले आश्वासनं, नगरपालिकेचे आश्वासनं, मार्केटचे आश्वासनं, पंचायत समितीचे आश्वासनं, याचाही हिशोब चकता करण्याची वेळ आहे. ते म्हटले इथं वाडेल भाऊंनी त्यांनी किती काय आयुष्य घातलं, त्यांच्या परिवारातल्या लोकांचे हाल केले, इतकी वडीलधारी मंडळी आहे आणि यांनी पार्टीत खस्ता खाल्ल्या तरी त्यांचे हाल केलेत. तुम्ही फक्त जाताना एकच शब्द 10 मतं दादा तुला आम्ही देणार आहोत, ती न मिळणारी पाहिजे नाहीत. तुम्ही जर यांना एकमेकाला इथं सांगायला लागले, दादाकडे देखल्या बरं मग झालं मत द्या, ते देणारच आहेत. आता ही मिळणारी मतांची काळजी नाही आहे, न मिळणारी मतं तुम्हाला माहिती आहे. त्यांना जाऊन सांगायचं आहे काय, ताई काय सांगायचं आहे, आमचा भाऊ उभा आहे घरी, पाहुण्याला पहिले सुरुवात करा. एक माणूस माझा भावाचं बघूनच घ्या, शेवटी पंगाच माझ्याशी म्हणा, फक्त जास्त दम देऊ नका, नाही तर पाहुणे म्हणतील या बहिणींचा लईच त्रास झाला आहे, हा आमदार झाल्यामुळे या बहिणी आम्हाला दम देत आहेत. प्रेमात घ्या, त्यांना सांगा आमचा भाऊ उभा आहे, त्याच्या मागे राहायचं आहे. फक्त एकदा वरती हात करून मला विश्वास द्या की आम्ही सगळे दादा तुझ्या सोबत आहे, तू चिंता करू नको. या मायबाप जनतेचा आशीर्वाद हेच माझ्या आयुष्याची खरी कमाई मी समजतो. इतक्या वेळपासून आलात, दिलगिरी व्यक्त करतो.